महिन्याने सिद्धीजोहर नावाचा एक सैतान आला. सिद्धीजोहर नावाचा सैतान महाराजांना मारण्याकरता आला. 42,000 सैन्य घेऊन महाराजांना मारण्याकरता आला. त्यावेळेस महाराज पन्हाळगडावर होते. पन्हाळगडावर महाराज होते. महाराजांकडे फक्त 2,000 सैन्य होतं. सिद्धीजोहरकडे 42,000 सैन्य होतं. महाराजांना कळलं नाही आता करावं काय. अरे आपल्याकडे तर 2,000 सैन्य आहे. सिद्धीजोहर तर 42,000 सैन्य घेऊन या गडाला घोडा घातलेला आहे. आता करावं काय. पन्हाळगडावर मोठ्या मोठ्याने सरदार महाराजांसोबत होते आणि महाराजांना ठरलंय आज आपण गड सोडायचा. पहा महाराज इतका कठीण प्रसंग असताना सुद्धा महाराजांनी ठरवलं आता आपण गड सोडायचा. ठरल्याप्रमाणे महाराजांनी गड सोडायचं ठरवलं. रात्री 10 वाजता गड सोडला. गडाचे त्र्यंबक पंत गेट पशी होते, दरवाजापाशी होते. त्र्यंबक पंतांनी दरवाजा खोलला आणि त्र्यंबक पंतांनी महाराजांना मुजरा केला. राजा यावं, राजा आपण आता राजा यावं आपण. त्यावेळेस छत्रपतींना सांगितलं त्र्यंबक पंत चाललोय आम्ही, गडाची काळजी घ्या. त्र्यंबक पंतांनी महाराजांना मुजरा केला आणि मुजरा केल्याच्या नंतर महाराज म्हणले त्र्यंबक पंत गडांची काळजी घ्या. अहो राजे गडाची काळजी काय, गडाचा दगड काय, तर गडाचा एक दगड सुद्धा कण सुद्धा मी हलून देणार नाही. राजा आपण जावं. ठरल्याप्रमाणे महाराज 2 पालख्या घेतल्या. विशालगडाच्या खाली महाराज आले आणि महाराज 2 पालख्या घेतल्याच्या नंतर पुढल्या पालखीमध्ये महाराज बसले. महाराज बसल्याच्या नंतर खाली मागची पालखी जी होती ती रिकामी चालत होती. महाराज चालू लागले. आता पुढे सैन्यांचा वेढा जवळ येत होता. सैन्यांचा वेढा जवळ येत होता. सैन्यांचा वेढा जवळ येत असताना महाराजांना कळालं आता काय करावं, काय करावं. महाराज ठरल्याप्रमाणे महाराज चालत असताना धोधो पुढे पाऊस चालू होता. गुडघे इतके पाय चिखलामध्ये जात होते तरी या देशासाठी, धर्मासाठी आणि देवासाठी हे मावळे भर पावसामध्ये चालत होते. कारण त्यांनी या स्वराज्याची पालखी आपल्या खांद्यावर घेतली होती. महाराज ऐका महाराज आता पुढे चालत असताना 42,000 सैन्य पुढे होतं. महाराज चालत असताना अचानक महाराजांना धाडीमधून 2 डोळे चमकले आणि महाराजांना कळलं अरे हे डोळे कुणाचे, वाघ शिवाचे आणि त्या पाण्याच्या पशूचे नाही तर हे डोळे कोणतरी गुप्तचर असायला हवे. महाराजांना कळालंय हे कोणतरी गुप्तचर असायला हवे. मग महाराजांनी ठरल्याप्रमाणे 2 पालख्या खाली ठेवल्या. महाराज पालखीच्या खाली उतरले. पण पालखीच्या खाली उतरल्याच्या नंतर मागच्या पालखीमध्ये महाराजांसारखा दिसणारा सेम टू सेम महाराजांसारखा एक मावळा दिसायचा. काय त्याचं नाव? शिवा काशीद. शिवा काशीदला सांगितलंय शिवा ज्या पालखीमध्ये तू बस. शिवाजी राजांनी त्यांना पालखीमध्ये बसवलं. आपला जो मुकुट होता तो शिवाच्या डोक्यात घातला. आपला जो वस्त्र होतं ते शिवाजी काशीदला अंगामध्ये घातलं आणि शिवाजी काशीद मागे ठेवले. आणि बाजी प्रभू देशपांडेने काय केलं महाराजांना सोबत घेतलं आणि 600 मावळे आपल्या सोबत घेतले. बाजी प्रभू पुढे गेले. ती पालखी जी होती ती मागे राहिली आणि अचानक ज्या पालखीमध्ये शिवा काशीद होता तीच पालखी सिद्धीजोहरने पकडली. पकडल्याच्या नंतर महाराज असं झालं सिद्धीजोहर ती पालखी घेऊन घरी गेला. गडावर आपल्या झोपडीमध्ये गेला. झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर कळाला अरे हा शिवा काशीद हा छत्रपती शिवाजी नसून हा शिवा काशीद आहे. हा नावी समाजाचा शिवा आहे. अरे याला सोडून द्या. छत्रपती शिवाजी महाराज हे नाहीत. त्यावेळेस महाराज ती पालखी लांब गेली. पालखी लांब गेल्याच्या नंतर जवळपास ती विजापूरपर्यंत पोहोचली. आणि मग आता असं झालं महाराज बाजी प्रभू देशपांडेला कळलं की अरे महाराजांना मारण्याकरता मागून परत सैन्य येत आहे. त्यावेळेस महाराज बाजी प्रभूंना राजांना आज्ञा केली राजा तुम्ही जावं. राजा आता राजा तुम्ही जावं. राजा तुम्ही जगला पाहिजे. राजा तुम्ही विशालगड प्रताप राजा तुम्ही जावा. आता तुम्ही जगला पाहिजे. राजा तुम्ही जगला पाहिजे. राजा तुम्ही जगला म्हणजे या देशावर होणारे आई बहिणीचे अत्याचार होणारे ते होणार नाही. राजा तुम्ही जगला पाहिजे. या देशातली गोमाता जगेल राजा. या देशातला देव जगेल राजा. या देशातला धर्म राजेल जगेल. राजा तुम्ही जगला पाहिजे. राजा तुम्ही जगला पाहिजे. बाजी प्रभू महाराज निघून बाजी प्रभू महाराज आता विजापूर गावापर्यंत पोहोचले आणि महाराज बाजी प्रभू आता त्या सैन्यासोबत लढा करू लागले. लढा करत असताना बाजी प्रभू राजाला म्हणू लागले राजा आपण जावं. राजा तुम्ही जगला पाहिजे. राजा राजा तुम्ही जगला पाहिजे. राजा लाख मेली तरी पाहिजे राजा परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा राजा आपण जावं. राजा निघाले. बाजी नाही राजा तुम्ही आमच्या सोबत चला. चला बाजी नको म्हणत होते. राजा जावं म्हणत होते. बाजी प्रभू महाराज तिथे थांबले आणि गेले. बाजी प्रभूंना सांगितलं
सांगितलं राज आपण जावं राजा. आता महाराज भवानी मातेंना राजांना कबूल दिला आणि महाराज राजगडावर पोहोचले. आणि गडावर पोहोचल्याच्या नंतर महाराज ऐका, गडावर पोहोचले आणि गडावर पोहोचल्याच्या नंतर महाराजांनी तोफेचा आवाज केला आणि तो आवाज बाजी प्रभूच्या कानावर पोहोचला. राजा गडावर गेले आणि बाजी प्रभूला आवाज देऊ लागले, बाजी यावं, बाजी आपण, बाजी यावं आपण, लवकर यावं बाजी, खूप उपकार आहे बाजी तुमच्या आमच्यावर, बाजी तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही बाजी, लवकर यावं बाजी, लवकर यावं बाजी, तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही बाजी, लवकर यावं. आणि तोच तोफेचा आवाज बाजी प्रभूंच्या कानावर गेला आणि बाजी प्रभूला आनंद झाला. महाराज कशाचा आनंद झाला? जगण्याचा नाही तर मरण्याचा. म्हणून मी माझ्या तरुण बांधवांना नेहमी सांगत असतो, महाराज जे या देशासाठी धर्मासाठी जगलेत ना त्यांना कधीतरी एकदा आठवजा. महाराज जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तकते सांस ले वो, जब तकते सांस ले वो, फिर अपनी लाश बिछाई, रोते वो दीवाने, रोते वो अभिमानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, वो मेरे वतन के लोगों, या देशासाठी आणि या धर्मासाठी या साधूनं किती लढावं महाराज. आता आपला टाइम झालेला आहे बरं का, परंतु पहा अनेक साधूचे लक्षणं सांगत असताना आता अर्जुनाने देवाला साधूचं वास्तव लक्षण विचारलं की देवा नेमकं साधू कोणाला म्हणतात हो. त्यावेळेस महाराज अर्जुनाने भगवानाने अर्जुनाला सांगितलं, ऐक, अनपेक्षा हा, सुचिर्दक्ष हा, गदाव्यता हा, सर्वारंभ परित्यागी, यावत भक्त समय प्रिया, अद्वेष्टा सर्वभूतानां, काय अद्वेष्टा सर्वभूतांना, जो कधीही कोणत्याही कालामध्ये कोणाचाही द्वेष करत नाही, अर्जुना त्याला साधू म्हणताय. अनेक असे लक्षण, आता आपला टाइम झालेला आहे, अनेक लक्षण सांगितले आणि शेवटचं एक सांगतो पहा. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या हनुमंतरायांची भेट झाली का, धावत्या वेळी सांगतो, ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस महाराज हनुमंतरायांनी काय केलं, प्रभू रामचंद्राला परिचय विचारला. प्रभू रामचंद्राने आपला परिचय दिला आणि प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस हनुमंतरायाला परिचय विचारला त्यावेळेस हनुमंतरायाला कळालं की हे देव आहे. त्यावेळेस हनुमंतराय आपला परिचय